नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं, जी पदावली आहे त्या पदावलीवर आधारित काही उदाहरणे पाहिली होती आणि ही जी पदावली आहे ती पदावली कशा प्रकारे सोडवतात हे आपण त्या दोन व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी काय करायचंय, तो व्हिडिओ पाहायचाय. त्याच्यामध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे की पदावली म्हणजे काय असतं, ती पदावली सोडायची कशी, ती पदावली सोडताना कुठले कुठले नियम आहेत ते आपण त्या दोन व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं. सर्वात पहिले आपण सांगितलं होतं की पदावली कशाला म्हणायचं, की ज्या गणितीय मांडणीमध्ये एकापेक्षा जास्त क्रिया येतात त्याला काय म्हणतात, पदावली. पाहिलं तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ. आणि पदावली सोडवण्याचे काही नियम आहेत की बाबा ही पदावली सोडवायची कशी, की समजा ही एक गणितीय मांडणी आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया आलेल्या आहेत, बेरीज, भागाकार, वजाबाकी, गुणाकार, या खूप साऱ्या क्रिया जर सोबत आल्या तर मग कसं सोडवायचं हे मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. की सर्वात पहिले काय करायचं सांगा मला. सर्वात पहिले काय करायचं, भागाकार किंवा गुणाकार करायचा. ठीक आहे, पहिले भागाकार असेल तर भागाकार करा, गुणाकार असेल तर गुणाकार करा, पण पहिले भागाकार आणि गुणाकाराची क्रिया करायची. आहे ना ध्यानात. त्यानंतर काय करायचं, बेरीज आणि वजाबाकी करायची. त्याच्यामध्ये बेरीज पहिली असेल तर बेरीज करायची, वजाबाकी पहिली असेल तर वजाबाकी करायची. आणि जर बेरीज येत नसेल, वजाबाकी येत नसेल अजून, तर तू केलं काय एवढ्या दिवसात, या 27-28 लेक्चर मध्ये तू केलं काय, तू पहिलं ते शिक. काय बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे एकदम डिटेल त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वांना. ठीक आहे, आता लेक्चर पाहण्यामध्ये इंटरेस्ट येत असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी आवड निर्माण झाली असेल. बघा, नवीन नवीन तुम्हाला खूप बोरिंग वाटत असेल, तुम्हाला ऐकू वाटत नसेल, परंतु बघा दिवसेंदिवस काय होत चाललेली, आपल्या अभ्यासामध्ये गोडी वाढत चाललेली. ठीक आहे, आणि तुम्ही व्हिडिओ पण असं ध्यान देऊन जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस पहिलं काय करा, तुम्ही व्हिडिओ पाहता की बाबा आज पप्पाला म्हणता, पप्पा मला पहिले काय करा, आजचा व्हिडिओ बघू द्या. बघा सर आज खूप महत्वाची शिकवणार होती आणि मला चांगलं पण समजायला लागलेलं आहे. हे तुम्ही पहिले काय करत असाल, व्हिडिओ पाहत असेल. आहे का नाही, खरं आहे का नाही युवराज, खरं आहे की नाही. पहिलं काय बघता तुम्ही, सकाळी उठल्याच वाटलं तर 6:30ला, सकाळी जाग आली 5ला, 4ला, पहिलं काम काय, आपला आजचा अभ्यास पूर्ण करायचा. कारण योगेश सर होते. ठीक आहे, त्यांचं जर एकदा सर शिकवलं त्यांनी आणि ते जर आपल्याला समजलं नाही तर मला नाही वाटत भाऊ त्यांना कधी गणित समजन. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून लक्षपूर्वक काळजीपूर्वक प्रत्येक दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि त्या ठिकाणी तुम्ही समजून घेताय. तर बघा, अजून काही उदाहरण आहेत. तुमच्यापैकी काही मुलं म्हणाली सर पदावली थोडीशी आम्हाला अवघड जाते. ठीक आहे, आता आम्ही काही मुलं म्हणतील काही 5वीचे आहेत, ठीक आहे, 6वी 7वीचे आहेत, त्यांनी मला मेसेज वगैरे केला किंवा ऍप मध्ये कॉल वगैरे मेसेज करून सांगितलं की सर पदावलीवरती अजून 2-3 उदाहरणं घ्या ना. तर तुम्ही पण सांगा, जसं पृथ्वीराजने सांगितलंय काय, सर पदावलीचे 2-3 उदाहरणं घ्या अजून, तर तुम्ही पण सांगू शकता ना. मी तुमचंही नाव त्या व्हिडिओ मध्ये घेईल. त्यामुळे तुम्हाला मेसेज वगैरे करायचं किंवा सरळ सांगायचं, सर तुम्हाला आज शिकवलं ते मला खूप छान समजलं. मग मी लगेच म्हणन, शुभमनी आज मला मेसेज केला होता, शुभम काय म्हणला, सर आज खूप आवडलं तुमचं लेक्चर, असंच तुम्ही लेक्चर घ्या बरं, माझ्या अभ्यासाला आता काय होत चाललेली आहे, गोडी वाढत चाललेली. ठीक आहे, तर अशीच आपण गोडी वाढत जाऊया. साखरेपेक्षा आपल्याला काय लागली पाहिजे, गोडी लागली पाहिजे. कशाची, लेक्चर बघण्याची, ती पण कुठे, ऑनलाईन. ध्यान द्या इकडे. तर ही जी पदावली आहे आपण ती सोडवणार आहे. याच्यामध्ये बेरीज पण आहे, भागाकार पण आहे, वजाबाकी पण आहे आणि गुणाकार आहे. मी काय सांगितलं, पहिलं काय करायचं, भागाकार किंवा गुणाकार. ठीक आहे, मग आता भागाकार करूया. पहिलं काय करणार, पहिला भागाकार. हे 400 ऍज इट इज लिहायचे. काय लिहायचे, 400 ऍज इट इज लिहायचे, आहे तसेच लिहून घ्यायचे. पहिले भागाकार क्रिया करायची. मला सांगा बरं पोरांनो, समीक्षा ध्यान दे. काय करायचं, 80/2. मला सांगा 80 ला जर 2 ने भाग केला तर किती पॉईंट होतात बरं, 80 चे अर्धे करायचे, किती 40. ठीक आहे, वजा 10 गुणिले 8. ठीक आहे, केला आपण. पहिला काय केला, भागाकार केला. आता कुठली क्रिया उरली, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार. पहिले काय करणार बरं बाळा, सांग. पहिले करणार तो गुणाकार. पहिले काय करणार, गुणाकार. हे तसंच ठेवणार. काय, 400 अधिक
40. ठीक आहे, मला सांग वजा 10 गुणिले 8 किती होतात बरं? किंवा वजा चिन्ह दे, काही अडचण नाही. 10 8 किती होतात? 80. 10 8 किती होतात? 80. झालं. पहिला आपण भागाकार केला, नंतर आपण काय केला? गुणाकार केला. आता परत काय करणार? बेरीज करून घेणार. हा, कुणाची बेरीज करणार पहिले? सांग इकडं. कुणाची बेरीज करणार? 400 आणि 40 ची. मग मला सांग किती? 400 आणि 40. 440. आणि 440 म्हणून किती काढायचे? 80. ठीक आहे, मला बेरीज करायची की वजाबाकी? वजाबाकी. ठीक आहे, 440 म्हणून 80 गेले. मला सांग 440 म्हणून 40 जाते किती उरते बरं? 400. ठीक आहे, आणि 400 म्हणून अजून 40 काढ, किती? 360. नाही येत का? इकडे ध्यान दे. तू तर अभ्यास करत नाही वाटतं. व्हिडिओ बघत जा व्यवस्थित. 440 440 वजा 80. मला सांग बरं, शून्यातून शून्य गेला किती उरला? 0. हे सांग, 4 8 जाते का रे? नाही ना. मग हातचा घेणार. हातची वजाबाकी शिकलो नाही आपण? येते की नाही तुम्हाला? हा, उरले किती? 3 झाले किती? 14. आणि 14 8 गेले, उरले किती? 6. आणि इथं 3 जसे तसे, मग किती उरले? 360. आलं उत्तर. मग ज्यावेळी 440 म्हणून किती जातात? 80 जातात, त्यावेळेस उत्तर किती होतं? 360. म्हणजे ही दिलेली पदावली आहे, या दिलेल्या पदावलीचं उत्तर किती बरं? 360. आलं ध्यानात. पहिले काय केलं आपण? भागाकार केला, त्यानंतर आपण गुणाकार केला, इथे आपण बेरीज केली, नंतर आपण वजाबाकी केली. तर अशा या नियमानुसार स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने काय करायचं असतं? पदावली सोडवायची असती. आलं लक्षात? समजलंय? हा तिसरा व्हिडिओ आहे बरं का. हा कशावरती? पदावलीवरती. कुणासाठी? तुमच्यासाठी. हा, पुन्हा इकडे बघा. आता ही पदावली सोडायची आपल्याला. आता ध्यान द्या, इथे कंस आहे बघा, कंस मामा. ठीक आहे, आणि पहिली काय करायचं बरं? कंस मामाचा वध करायचा. पहिलं कंसाला मारायचं. सर कसं मारायचं? तर काय श्रीकृष्ण एक काय? हा, ठीक आहे. तर पहिलं काय करायचं? कंस मारायचं, म्हणजे पहिला कंस सोडवायचा. कंसामधल्या क्रिया सोडवा. कुठल्या? गुणाकाराच्या किंवा भागाकाराच्या पहिल्या, नंतर बेरजेच्या, नंतर वजाबाकीच्या. तर काय करूयात आपण? सर्वात पहिले तुम्हाला वाटलं भागाकार करायचा, पहिले भागाकार करा. तुम्हाला वाटलं गुणाकार करायचं, तर गुणाकार करा. काहीच अडचण नाही, आपलं काहीच म्हणणं नाही. ठीक आहे, बघा 13 गुणिले 5. तुम्हाला वाटलं सर भागाकार पहिले करून घेऊ, काही अडचण नाही, भागाकार पहिले करा. पण गुणाकार आणि भागाकार क्रिया पहिले करा, नंतर बाकीची क्रिया करा. ठीक आहे, अधिक. आता ह्यो भागाकार पहिले करूया. काय करूयात? भागाकार पहिले करूयात. कुठला भागाकार? 27 भागिले 9. ठीक आहे, 27 भागिले 9 किती येईल बरं? 27 भागिले 9. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. किती मग 27 भागिले 9? उत्तर आलं 3. वजा किती येते बरं? 2. मला सांग, कंस मामा सुटला का अजून? नाही सुटला. हे बाहेर आहे. हे कसे कंसाचे बाहेर आहेत. हे आपल्याला पहिले सोडवायचे नाही. पहिले काय सोडवायचा? कंस सोडवायचा, आणि नंतर कंसाच्या बाहेरची क्रिया करायची. मग ती कुठली असू द्या, भागाकार, वजाबाकी, गुणाकार, ती कंसाच्या बाहेरची नंतर क्रिया करायची. पहिले काय करायचा? कंस सोडवायचा. मग बघ, भागिले किती? 11. यांचा गुणाकार कर. 13 5 65. कारण तुम्हाला म्हणून तुम्ही इथं जर गुणाकार केला असता पहिले, काहीच अडचण नव्हती. ठीक आहे, 13 5 65. माहितीये ना, पाढे पाठ करायच्या. जर पाढे पाठ नसेल तर पहिले पाढे पाठ करतो, तरच तुला गणित इथून पुढे तरी समजल. 13 5 65 अधिक 3 वजा किती आहे? 2. ठीक आहे, पहिला गुणाकार केला. काय केलं? 13 5 65 अधिक 3 वजा 2 भागिले परत किती बरं? 11. दिसतंय तुला व्यवस्थित? हा, आता बघ, यांची बेरीज कर. सांग 65 आणि 3 किती होतात? 65 आणि 3 होतात, सांग 68. 65 आणि 3 68 वजा 2. मला सांग, कंस मामा सुटला का? कंस मामा सुटला का? नाही. काय केलं? 65 आणि 3 किती झाले? सांग 68. त्याच्यामधून 2 काढायचे. ते पुढच्या स्टेप मध्ये करू आपण.
हा मग सांग 68 वजा 2 66. सुटला बाबा एकदाचा कंस. हा आणि 66 भागिले 11. 66 भागिले 11 किती बरोबर 11 सक सांग 11 सक 66 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 6. वाव ताली बजाव जोर से. ठीक आहे बघा काय केलं आपण. पहिले आपल्या कंस सोडवायचा आहे. इथं कंसाच्या बाहेर आहे ती क्रिया नंतर करायची. पहिले कंस सोडवायचा. कंस कसा सोडवायचा सर पहिले गुणाकार किंवा भागाकार करायचा. ठीक आहे पहिलं आपण 13 गुणिले 5 जसं तसं लिहून घेतलंय. ठीक आहे आता काय केलं ही भागाकाराची क्रिया केली. दोन संख्येच्या मध्ये ज्या दोन संख्येच्या मध्ये भागाकाराचे चिन्ह आहे पहिलं त्या दोन संख्येचा भागाकार करायचा. पण म्हणतात सर हे आपण यांचं करू ना. त्यांचं नसतं होत. त्यांचं भागाकार नसतं. कोणाचा होतोय ज्या दोन संख्येच्या मध्ये भागाकाराचे चिन्ह आहे त्या दोन संख्येचा भागाकार करायचा. मग 27 भागिले 9 उत्तर किती होते 3 हे वजा 2 13 पाचे 65 अधिक 3 वजा 2. ठीक आहे मग आता हे भागाकार म्हणले बाहेरचे तसे ठेवायचे. तुम्ही म्हणता सर तुम्ही म्हणले भागाकार पहिला करा ना. हा तुम्हाला समजत नाही आम्हाला वेगळं सांगते तुम्ही वेगळं करते. हा असं काही नाही. ठीक आहे व्यवस्थितपणे माझ्या बोलण्याकडे ध्यान द्यायचा. हे भागाकार कुठे कंसाच्या बाहेर आहे तो आत्ताच नाही करायचा. कंस सुटल्यानंतर क्रिया करायची. आला ध्यानात कुठली पण. मग 5 आणि 3 68 वजा 2 भागिले 11 आणि 68 वजा 2 किती झाले 66. आणि आपल्या म्हणजे 66 ला 11 ने भाग जातो. आपण पाठ केलेले आहेत. एखाद दिवस जर मी घरी आलो आणि जर भेटेतोय पाडे पाठ नसले मी घरून जाणारच नाही भाऊ. तुझ्या चहा पाणी जेवण तिथंच मुक्कामाला पण तो ऐकून काय पाठ करूनच घेईन मी. आला ध्यानात. हा सर तुम्ही फक्त खोटं बोलता असे सर कुठे घरी येत असतील काय. नाही मी घरी येणार तुमच्याकडून घरी येऊन सुद्धा काय करून घेईल. त्या मला काही काम नाही असं काही नाही. हा पण सुट्टी असली मी नक्की तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. आलं ध्यानात व्यवस्थित इकडे ध्यान दे. चला हे काय आता 8 भागिले 8 अधिक 8 गुणिले 8 वजा 8 काय नाही ही पदावली आहे. ही एक गणितीय मांडणी. आपल्याला विचारलं की बाबा याचं उत्तर काय आहे या पदावलीचं उत्तर काय आहे. ठीक आहे काय असं काही नाही. ओके ठीक आहे ना तुम्ही ठीक आहेत ना. तुम्ही ठीक पाहिजे बाबा. माझं ठीक नसलं तरी जमतंय. तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. माझा मूड कसा असू द्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हा माझ्याकडे ध्यान द्यायचं नाही. मी काय शिकवतोय त्याच्याकडे ध्यान द्यायचं. ठीक अशा पहिलं काय करणार भागाकार करणार नंतर गुणाकार करूयात नंतर बेरीज वजाबाकी करूयात. येतो भागाकार 8 भागिले 8 8 भागिले 8 8 1 8. ठीक आहे किती सोपं आहे. 8 भागिले 8 उत्तर किती आलंय 1 अधिक 8 गुणिले 8 वजा 8. हे काही पिक्चर सोडी ना आपलं पण एका 8चा आपण काटा केला. ठीक आहे आता दुसऱ्याचा काटा काढू आपण. इथं बेरीज करायची नाही. पहिलं काय करणार गुणाकार. एक जसं तसं लिही बेटा. मला सांग 8 8 किती होते बरं 8 8 64. 8 8 किती होते 64 वजा किती होते 8. आता बेरीज कर काय अडचण नाही. 64 आणि 1 किती झालाय 65. 64 आणि 1 65 वजा किती झाले 8 आणि 65 म्हणून 8 गेले उरले किती बरं नाही आहेत. करू क्रिया 65 वजा 8 असं लिहायचं. कसं लिहायचं मी शिकवलंय तुम्हाला. मला सांग 5 मधून जातात का 8 नाही तू हातचा घेणार. इथं झाले 5 झाले 15 आणि 15 तून 8 गेले सांग बरं. सांग बरं किती 15 तून 8 गेले पटकन. हा येतंय का 7. 15 तून 8 गेले उरले किती 7 आणि वळून घेतले 5. ठीक आहे किंवा करून बघ 57 आणि 5 62 63 63 आणि ते येऊन जाते. ठीक आहे हा उत्तर किती आलंय 57. अशा प्रकारे या ठिकाणी कशीही पदावली असू द्या कशीही पदावली असू द्या ती तुम्ही आता व्यवस्थित प्रकारे काय करू शकता सोडू शकता. चला शेवटचं उदाहरण बघा. इकडे कुठल्या पेनने लिहू सांगा बरं. ब्लॅक पेन हा 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 हा
तू बघ तू कसा चालतो आता. थांबा, ध्यान दे इकडं. इथं हा कंस आहे आणि हा कंस आहे. पहिले आपल्या काय करायचा, कंस सोडवायचा आहे. पहिले काय करायचं आपला कंस, हा कंस सोडूयात, हा कंस सोडूयात आणि नंतर आपण भागाकाराची क्रिया करूयात. असं काय, हा पहिला हा कंस सोडायचा, हा कंस सोडायचा, मग दोघांचा भागाकार करायचा. असं 8 दुने 16. बघ बघ कसा पेन चालतो तो. म्हणून म्हणतो दिसतं तसं नसतं. तुम्ही जर मला गल्लीत पाहिले तर हसतील नवीन लोक, हे मास्तर आहे काय, हे शिकवतो तुम्हाला, त्याच्यात एवढं एवढं दिसतंय. हा या म्हणा, बसा म्हणा लेक्चरला, बसा म्हणा सरच्या, योगेश सरच्या. हा काय नाही, मजाक मारे बरं का, बसलं तरी काही अडचण नाही. पण बघा पेन वेगळा चालतो का, लालच चालतो ना, दिसतो कसा हिरवा, चालतो कसा लाल. तुला आता समजलं काय ते, अरे क्या आदमी यार तू. हा 8 दुने 16 वजा 6. ठीक आहे, 8 दुने 16 वजा 6. हे भागाकार जसं तसं पहिला भागाकार करायचा नाही, करता या कंसाने भागतात असणार करू. पहिले तो कंस सोडवा आणि मग भागा, नाही तर चालू देतात लई राट्टा. काय काही शहाणे असे असते तुमच्यामध्ये, 8 अधिक नाही कसं 8 गुणिले 2 वजा 6 भागिले 3 अधिक 14 भागिले 7. शबाश, असे पण काही भाग असतील तुमच्यामध्ये. ठीक आहे, काही नाही सर या कंसा मग कोण या कंस नाही. काय करायचं तर पहिलं त्याला सोडवायचं. 8 गुणिले 16 वजा 6 भागिले, इथे काय करणार, पहिले बेरीज करणार का भागाकार, काय करणार सांग, बेरीज का भागाकार, पहिला भागाकार करणार. ठीक आहे, इथं पण तोच नियम लागू करा, 3 जसे तसे लिहायचे. ठीक आहे, आणि मला सांग 14 भागिले 7, 7 दुने 14 आलं ध्यानात. पुढे सांग 16 वजा 6 10, 16 वजा 6 10 भागिले कंस काढून टाका, त्याचं काम संपलं. आणि 5 किती, 5 कसे 5, 3 आणि 2 5 आलं ध्यानात, 3 आणि 2 5. आणि मला सांग 10 भागिले 5, 5 1 5, 5 दुने 10 आलं तुझ्या ध्यानात. तर बघा अशा प्रकारे काय करायचे असते, जी पदावली असते ती पदावली सोडवायची असते. तुम्ही हे 3 व्हिडिओ व्यवस्थित प्रकारे पाहिजे आणि प्रत्येक पदावली स्वतः तुम्हाला सोडून पाहिजे. आलं ध्यानामध्ये. तर काय करायचं, तुम्हाला जो पेपर राहणार आहे आता, तो पेपर ह्या पदावलीवरती राहणार आहे बघा, फक्त एका घटकावरती. कुठली पदावली, तिथे तुम्हाला अशी उदाहरणं दिले जातील. ठीक आहे, तुम्हाला पर्याय दिले जातील. आता तुम्हाला असं काही करायचं नाही की पेपरवरती उत्तर लिहायचं आणि मग आम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचं, मग आम्ही चेक करणार. हा असं काही नाहीये. हा तुम्हाला असा प्रश्न येणार आणि खाली 4 पर्याय सुद्धा येणार आहेत. ठीक आहे, आणि व्यवस्थित फक्त ABCD वगैरे असं जे असेल त्या सिस्टम मध्ये तुम्हाला ते सांगतील, माहिती वगैरे सांगतील, तसं तसं तुम्हाला उत्तर वगैरे लिहायची, प्रश्न सोडायची, मार्क्स वगैरे तुम्हाला मिळून जातील. तर सर्वांनी पेपर वगैरे तर द्यायचंच आहे, सर्वांनी व्हिडिओ वगैरे तुम्हाला पाहिजेच आहे. ठीक आहे, काही अडचणी वगैरे असेल त्या आम्हाला सांगायच्यात, कारण की ही पहिली बॅच आहे बघा आपली. ठीक आहे, आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम तुम्ही सर्व आम्हाला सांगायचे, जेणेकरून आमच्या पण काही ध्यानात येईल बघा. कारण की एकदा एवढी एक बॅच होस तर तुम्हाला किंवा आम्हाला थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागेल. पण शक्यतो आमच्या परीना तुम्हाला काहीच म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही ती कमी पडणार आहे, किंवा असं काहीच तुम्हाला वाटणार नाही की खरंच सर हे पहिल्यांदाच बॅच शिकवत आहेत, आमची कुठल्या प्रकारची सुविधा नाही, लेक्चर वगैरे चांगले दिसत नाही, वेळेवर लेक्चर पडत नाही, असं कुठलाही हलगर्जीपणा आमच्याकडून तरी होणार नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायचंय किंवा आमच्या संपर्कात नेहमी राहायचंय. बॅच घेतली, काही मुलं असे असतील तुमच्यामध्ये त्यांनी फक्त बॅच घेतली असेल नावाला, पण ते व्हिडिओ बघत नसतील तर त्यांचं नुकसान आहे बघा. ठीक आहे, तसं तर होणारच नाही, कारण आम्ही प्रत्येक मुलाच्या आई वडिलांपर्यंत कॉल वगैरे आम्ही करणार आहेत. तो व्हिडिओ बघतोय का त्याचा रोजचे रोज आम्ही जो फीडबॅक आहे तो घेणारच आहे. त्याच्यामुळे असं कोणीच काही करणार नाही की बॅच घेतली पप्पा म्हणे म्हणून घेतली, मित्र म्हणून घेतली, मी काही व्हिडिओ बघत नाही त्यांचं काही समजत नाही, असं होत नाही. ज्याला खरंच जर समजत नसेल तर त्याचे पैसे सुद्धा आम्ही काय करणार आहेत, रिटर्न करणार आहेत. ठीक आहे, त्याचे ऍडमिशन पैसे रिटर्न करण्यापेक्षा ऍडमिशन काय करणार आम्ही, कॅन्सल करणार आहे. ठीक आहे, जर व्हिडिओ बघत नसेल कशाला परत म्हणतात घरचे म्हणतात हा ऑनलाईन ते भरले त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं, पण काय
तो काही लेक्चर वगैरे बघतच नाही, ठीक आहे ना, नाही ते आम्ही ऐकून घेणार नाही. तुमचं ऍडमिशन लगेच त्या दिवशी आम्ही कॅन्सल करणार, ठीक आहे. ऑनलाईन पैसे आले इकडे ऑनलाईन पैसे तुम्हाला मारून देणार, तुमचा 1 रुपया आम्ही शिल्लकचा घेणार नाही. मात्र ज्यांनी घेतली बॅच 100% त्यांचा आपण फायदा करून देणार आहे हा, आणि 100% त्यांचा फायदा होणार आहे. फक्त ही सर्व जी सिरीज आहे 1 वर्षाचा कोर्स आहे, तो तुम्हाला डेली काय करायचे, व्हिडिओ वगैरे बघत जायचं. एकदम बेसिक फाउंडेशन कोर्स आहे. 5वी 6वी 7वी कुठलाही विद्यार्थी काय करू शकतो, मॅथ आणि इंग्लिश मध्ये ट्रेन होऊ शकतो, तो आपल्या विषयामध्ये पारिण्य मिळवू शकतो. ओके, इथं आपण आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद. व्यवस्थित प्रकारे काय करा, लिहून घ्या.